नमस्कार. मराठा आरक्षणाचा तिढा कसा सुटणार याकडे सरकार सध्या लक्ष देत आहे, प्रयत्नशील आहे, की मराठ्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे. एकीकडे मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार तत्पर आहे, मात्र दुसरीकडे मराठ्यांचं ओबीसीकरण किंवा मराठ्यांना कुणबी दाखले देऊन मराठ्यांना ओबीसीमध्ये ढकललं जातं. याचा अर्थ काय? तर सरकारची असलेली दुटप्पी होणे. मराठ्यांचं आरक्षण नाकारण्यामागचं कारण किंवा ज्या खटल्याचा दाखला दिला जातो, तो खटला इंदिरा साहनी खटला विरुद्ध भारत सरकार. त्या खटल्यामध्ये काय गोष्टी सांगितल्या गेल्या हे साधारण आपण पाहू. 1992 साली इंदिरा साहनी खटल्यानुसार भारतात सरकारी नोकरीची मर्यादा ही 50% आहे असं घोषित करण्यात आलं आणि 50% ही अट किंवा ही मर्यादा घालण्यात आली. 9 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर हा खटला चालला होता आणि या खटल्याचा निकाल किंवा तर्क लावताना राज्यघटनेचे अभ्यासक, घटनातज्ञ उल्हास बापट आपल्या तर्कामध्ये असं सांगतात की राज्यघटनेच्या कलम 14 नुसार समानतेचा मूलभूत अधिकार देण्यात आला. तर 15चा 4 आणि 16चा 4 या कलमांनुसार शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या लोकांसाठी विशिष्ट व्यवस्था असावी असं सूचित करण्यात आलं. म्हणजे अशा घटकांसाठी आरक्षण हे समानतेला किंवा समानतेच्या मूलभूत अधिकाराला अपवाद आहे आणि अपवाद हा नियमापेक्षा कधीही मोठा असू शकत नाही. म्हणजे आरक्षण हे समानतेच्या मूलभूत अधिकारापेक्षा कधीही मोठा असू शकत नाही असं नमूद करण्यात आलं आणि म्हणून 50%च्या वर आरक्षण दिलं जाणार नाही. इंदिरा साहनी खटला नेमका काय होता? वर्ष होतं 1992. एका बाजूला बाबरी मशिदीचा मुद्दा पेटलेला होता, दुसऱ्या बाजूला देशावर ओढवलेलं आर्थिक संकट आणि तिसऱ्या बाजूला झालं असं होतं की नरसिंहराव सरकारच्या अगोदर जे सरकार होतं त्या सरकारने इतर मागासवर्गीयांसाठी 27% आरक्षणाची म्हणजे ओबीसीसाठी 27% आरक्षणाची घोषणा केली होती आणि या घोषणेमुळे खुल्या वर्गात असलेला जो समाज तो नाराज झाला होता आणि म्हणून नरसिंहराव सरकारच्या काँग्रेस सरकारने खुल्या वर्गातील गरीब लोकांसाठी 10% आरक्षणाची तरतूद केली आणि हे 10% आरक्षण दिलं गेलं. अशी एकूण आरक्षणाची टक्केवारी ही 60%वर गेली. वाढत चाललेल्या आरक्षणाचा अनेक जण विरोध करत होते. असाच एक मोर्चा निघाला असताना दिल्लीच्या वकील इंदिरा साहनी यांनी या विरोधात एक याचिका दाखल केली. हीच ती प्रसिद्ध याचिका इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकारची केस. त्यामुळे देशाचा इतिहास बदलणार होता. सुप्रीम कोर्टात 1992 साली हा निकाल देण्यासाठी 9 न्यायमूर्ती उपस्थित होते आणि त्यांच्यामध्ये 6-3 असा हा खटल्याचा निकाल देण्यात आला आणि निकाल देत असताना काही गोष्टी त्याच्यामध्ये नमूद केल्यात. ते महत्वाचे मुद्दे हे असे: आरक्षणाचं एकूण प्रमाण 50%वर जाता कामा नये. अतिविशिष्ट परिस्थितीमध्येच ते 50%वर जाऊ शकतं. सामाजिक आणि शैक्षणिक आधारांवरच आरक्षण मिळू शकतं. केवळ गरीब आहे म्हणून आरक्षण मिळू शकत नाही. त्यामुळे जनरल कॅटेगरीतल्या गरिबांसाठी दिलेलं 10% आरक्षण या निर्णयाने रद्द करण्यात आलं आणि यावेळेस या केसमध्ये अजून एक नोंद करण्यात आली, ती म्हणजे की राज्य सरकार आणि केंद्र सरकारने जर हे आरक्षण 50%च्या वर नेलं किंवा 50%च्या वर दिलं तर ते रद्द करण्यात येईल. काही मुद्दे न्यायालयाने स्पष्ट करणं गरजेचं होतं, मात्र ते स्पष्ट केले गेले नाही. मुळात 50%ची मर्यादा आली कुठून? सुप्रीम कोर्टाने या निकालामध्ये निकाल देत असताना या गोष्टी काही स्पष्ट केल्या नाही. मात्र असं सांगितलं जातं की या निकालाचा संदर्भ बाबासाहेबांनी दिलेल्या त्या उत्तराशी निगडीत आहे. बाबासाहेब ज्यावेळेस 340, 341 आणि 342 या कलमांचं लेखन करत असताना किंवा त्याच्यावर चर्चा करत असताना घटना समितीमध्ये त्यावेळेस जे सदस्य होते ते सिलेक्टेड सदस्य होते, निवडून आलेले असे सदस्य नव्हते. काही संस्थांचे प्रमुख, घटकांचे प्रमुख असे ते सदस्य होते आणि 340, 341 आणि 342 कलम लिहित असताना किंवा त्याच्यावर चर्चा होत असताना बाबासाहेबांनी शेड्यूल ट्राईब आणि शेड्यूल कास्टसाठी 22.5% आरक्षण निश्चित केलं होतं आणि ओबीसीच्या जाती ह्या निश्चित नसल्या कारणाने त्यामध्ये एका सदस्याने प्रश्न विचारला बाबासाहेबांना की हे आरक्षणाची टक्केवारी तुम्ही कुठपर्यंत घेऊन जाणार आहात किंवा
हे आरक्षण किती टक्क्यापर्यंत आपण देणार आहात. त्यावेळेस बाबासाहेबांनी त्यांना उत्तर दिलं की गुणवत्तेच्या आधारे खुल्या वर्गामध्ये मागासलेल्या लोकांमध्ये आणि गुणवत्ताधारकांमध्ये स्पर्धा व्हावी म्हणून हे आरक्षण 50% वर वाढवलं जाऊ शकत नाही किंवा 50% वर हे आरक्षण दिलं जाणार नाही. आणि खरं तर ह्याच कारणांमुळे ही 50% मर्यादा आली असावी असं मला वाटतं. आणि त्यानुसार जर आपण आरक्षणाची टक्केवारी पाहिली तर 22.5% शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबसाठी आणि नंतर ओबीसीसाठी दिलेलं 27% आरक्षण याची संपूर्ण जर गोळाबेरीज केली तर आरक्षणाची टक्केवारी होते 49.5 म्हणजे 50% सुद्धा हे आरक्षण दिलं गेलं नाही. बाबासाहेबांचा जो विचार होता तो स्पष्ट होता. नियमाला महत्व देऊन बाबासाहेबांनी फक्त 49.5 एवढंच आरक्षण दिलं. सर्वांना संधीचा समान अधिकार हा राज्यघटनेच्या कलम 16 नुसार मिळाला. मात्र राज्यघटनेच्या त्याच 16चा 4 मध्ये असं नमूद केलं गेलं की या समान संधी देत असताना आणि समान संधी मिळावी म्हणून 16च्या 4 मध्ये आरक्षण दिलं जाऊ शकतं असं म्हटलं गेलं. इंदिरा साहानी निकाल देताना त्या निकालामध्ये असं सांगितलं गेलं की 16च्या क्लॉज 4 नुसार आरक्षणाचा वापर हा न्याय्य पद्धतीने आणि विशिष्ट परिस्थितीमध्येच करावा. म्हणजे मराठा आरक्षण नाकारताना जो वैधतेचा मुद्दा उपस्थित झाला तो याचमुळे 1 डिसेंबर 2018 पासून सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग SC-BC अंतर्गत मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं. हे आरक्षणाचं प्रमाण त्यामुळे जी 50%ची मर्यादा होती ते ओलांडलं गेलं आणि हे 50%च्या वर जात असल्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि हे आरक्षण रद्द करण्यात आलं. न्यायालयाचे स्पष्ट निर्देश होते की 50%च्या वर राज्य सरकार किंवा केंद्र सरकारने जर आरक्षण दिलं तर ते रद्द करण्यात येईल किंवा ते न्यायालय रद्द करू शकतं. सध्या महाराष्ट्राची आरक्षणाची परिस्थिती किंवा आरक्षणाची टक्केवारी काय आहे या तक्त्यामध्ये आपण पाहू शकता. SC 13%, ST 7%, ओबीसी 19%, SBC 2%, NTA 3%, NTB 2.5%, NTC 3.5%, NTD 2%. याचा अर्थ SC, ST, OBC, SBC आणि NT ही आरक्षण असताना ती 50%च्या आत बसत होती. SC-BC म्हणजे शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागास वर्ग त्याच्यामध्ये आल्या कारणाने ती आरक्षणाची टक्केवारी 50%च्या वर गेली आणि म्हणून हे आरक्षण नाकारण्यात आलं. न्यायालयातील वकील आणि घटनापीठाकडे मागणी करणारे ऍडव्होकेट दिलीप तौर एका ठिकाणी असं म्हणतात की मराठ्यांना जर आरक्षण द्यायचं असेल तर त्यांचा ओबीसी मध्ये समावेश करावा. परंतु त्यांनी जी आकडेवारी दिली त्यानुसार त्यांचं असं म्हणणं होतं ओबीसीचं 19% आरक्षण आणि SC-BCचं आरक्षण असं मिळून हे आरक्षण एकत्रित देण्यात यावं आणि ते जरी 50%ची मर्यादा ओलांडत असेल तरीही ते मान्य होऊ शकतं कारण तामिळनाडूमध्ये अशा प्रकारचं आरक्षण देण्यात आलं. पुन्हा असा विषय येतो की तामिळनाडूमध्ये जे आरक्षण आहे ते सध्या तामिळनाडूमध्ये 69% आरक्षण आहे. तामिळनाडूमध्ये 69% आरक्षण का देण्यात आलं त्याच्या मागची आपण काही कारणं पाहू. जेव्हा ही आरक्षणाच्या मर्यादेचा विषय येतो त्यावेळेस तामिळनाडूचा उल्लेख हा प्रकर्षाने होतो. तामिळनाडूमध्ये जे आरक्षण दिलं गेलं त्याला आधार म्हणून 1955चा काका कालेलकर आयोगाचा दाखला दिला जातो. तामिळनाडूमध्ये मागासवर्गीयांची संख्या जास्त आहे. ST, NT, OBC अशा कोणत्याही कॅटेगरी नाहीत. त्यांच्यामध्ये 3 वर्ग आहे. खरं तर 69% जे आरक्षण तामिळनाडूला मिळालं त्यावेळेची राजकीय परिस्थिती पाहिली तर त्या राजकीय परिस्थितीच्या अनुषंगाने मिळालेलं हे खरं तर 69% आरक्षण आहे. त्यावेळेस होतं असं की काँग्रेसचं नरसिंहराव सरकार हे सत्तेत आलं होतं परंतु ते अल्पमतात होतं आणि म्हणून त्यांना पाठिंब्याची गरज होती आणि जयललितांनी हीच गोष्ट हिरून सरकारला पाठिंबा देण्याच्या मोबदल्यामध्ये जयललितांनी संधी साधून हे 69% आरक्षण आपल्या पदरात पाडून घेतलं. जयललिता हे हुशार होत्या आणि त्यावेळेस एक कायदा होता कोणतीही घटना दुरुस्ती केल्यानंतर जर तो कायदा
परिशिष्ट 9 मध्ये जर तो टाकला गेला तर त्यानंतर त्या कायद्याला कुणीही चॅलेंज करू शकत नव्हतं आणि म्हणून या गोष्टीचा फायदा घेऊन तामिळनाडूमध्ये 69% आरक्षण निश्चित करण्यात आलं. परंतु 1973 नंतर जे काही न्यायालयामध्ये चॅलेंज झाले त्याच्यानुसार त्याच्यामध्ये काही बदल होत गेले आणि हा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकलेला आहे. अजूनही अनेक राज्यांची उदाहरणं दिली जातात. गुजरातमध्ये हार्दिक पटेलच्या नेतृत्वामध्ये पटेल कम्युनिटी, राजस्थानमध्ये गुज्जर, हरियाणामध्ये जाट आणि महाराष्ट्रामध्ये मराठा अशा सगळ्यांचा प्रश्न फक्त 50%च्या मर्यादेमध्ये अडकलेला आहे. आता त्यानंतर आपण विचार करू की मराठ्यांना जो ओबीसीकरण करण्याचा सरकारचा जो प्रयत्न आहे किंवा जो घाट घातला आहे त्याची उत्पत्ती कधी झाली आणि कशी झाली. 80च्या दशकाच्या सुरुवातीला मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार ओबीसींना किंवा इतर मागासवर्गाला आरक्षण दिलं गेलं आणि मंडल आयोगाने काही नियम निश्चित केले. साधारण 13 नियम होते की त्या नियमानुसारच एखादी जात जर या इतर वर्गामध्ये समाविष्ट करायची असेल तर ती त्या नियमाच्या आधारे केली जाऊ शकते आणि राज्य सरकारांना आदेश दिले किंवा राज्य सरकारांना सूचित केले की आपापल्या राज्यामध्ये आपण राज्य आयोग तयार करावेत. महाराष्ट्रात 1995 ला राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष पहिले न्यायमूर्ती खत्री यांची नियुक्ती केली आणि त्यांनी 2000 साली अहवाल सादर केला. 1 जून 2004 ला सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री असताना इतर मागासवर्गामध्ये 83वी जात म्हणून मराठा कुणबी मराठा या जातीची नोंद करण्यात आली आणि त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी काहीही हरकत नाही असं सुचवण्यात आणि त्यावेळेस पासूनच कुणबी मराठा कुणबी, लेवा पाटील अशा काही ठराविक जाती या ओबीसी मध्ये आल्या. परंतु ज्यांच्या मागे कुणबी अशी नोंद नव्हती त्यांना ते आरक्षण नाकारण्यात आलं आणि अजून एक त्या आयोगाने सूचित केलं की सरसकट मराठ्यांना ओबीसी मध्ये घेता येणार नाही किंवा ओबीसी मध्ये घेण्यास त्यांनी नकार दिला. याचं कारण सांगताना त्यांनी असं सांगितलं की ओबीसी मध्ये ज्या छोट्या छोट्या जाती आहेत ज्यांची लोकसंख्या कमी आहे, जर सरसकट मराठ्यांना या ओबीसी मध्ये घेतलं तर त्या जातींवर अन्याय होईल, त्यांना कधीही आरक्षणाचा लाभ मिळू शकत नाही. कारण त्यावेळेस ओबीसी मध्ये पहिल्यांदा 272 जाती होत्या, त्यानंतर त्या 380 झाल्या आणि म्हणून या सर्व जातींचा विचार केल्यानंतर कोणत्याही जातीवर अन्याय होऊ नये म्हणून त्या आयोगाने मराठा समाजाला सरसकट ओबीसीमध्ये घेण्यास नकार दिला. त्यानंतर जो आयोग आला तो न्यायमूर्ती बापट यांचा आणि त्यांनी 2008 साली सर्वेक्षण केलं आणि सर्वेक्षण केल्यानंतर मराठा समाजाला ओबीसी मध्ये घेण्यास नकार दिला. न्यायमूर्ती बापट आयोगानंतर त्यांनी दिलेल्या निर्णयानंतर मराठा समाज आक्रमक झाला, मोर्चे आंदोलने अशी होऊ लागली आणि त्यामुळे आघाडी सरकारने 21 मार्च 2013 ला माजी मुख्यमंत्री आणि तत्कालीन उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली एक समितीची निर्मिती केली आणि या समितीला सिद्ध करायचं होतं की मराठा समाज हा मागासलेला आहे. शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या त्याचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी ते प्रयत्न करू लागले. कारण ज्या वेळेस सुप्रीम कोर्टाने जे निकाल दिले त्याच्यामध्ये स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की कोणतंही वैध कारण असल्याशिवाय 50%ची मर्यादा ओलांडता येणार नाही आणि हे सिद्ध केल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षणाचे फायदे मिळणार नव्हते. या राणे समितीने फिरून तज्ज्ञांशी बातचीत करून ताबडतोब तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे अहवाल सादर केला. त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केला की मराठा आणि कुणबी ही एकच जात आहे. ज्याप्रमाणे कुणबी समाजाला आरक्षणाचे फायदे मिळत आहेत त्याप्रमाणे मराठा समाजाला सुद्धा या आरक्षणाचे फायदे मिळाले आणि मग एससी-बीसी मधून मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं. सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास या अंतर्गत या समाजाला आरक्षण दिलं गेलं, परंतु ते सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. नंतर न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने 1063 पानांचं एक अहवाल सादर केला आणि या अहवालामध्ये 30 पानं वादग्रस्त आहेत,
ज्यांच्यावर चर्चा झाली त्यामध्ये जी मांडणी होती कुणबी मराठा मराठा कुणबी, त्याला सरकार आणि न्यायालयाने सुद्धा मान्यता दिली नाही. सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण नाकारताना संदर्भ कोणते दिले तर 1955चा कालेलकर आयोग. त्यात 288 जाती होत्या, पण त्यामध्ये कुठेही मराठा जातीचा उल्लेख आढळला नव्हता. त्यानंतर जो बीपी मंडल आला, त्या बीपी मंडल आयोगामध्ये सुद्धा कोणत्याही ठिकाणी मराठा समाजाचा इतर मागास वर्गामध्ये उल्लेख आढळला नाही. आणि नंतर आलेले खत्री आयोग आणि बापट आयोग याचा आधार घेऊन काही जाती या मराठ्यांच्या कुणबी म्हणून कुणबी दाखले घेऊन ओबीसी आरक्षणाचा लाभ घेऊ लागल्या. परंतु आजही बराचसा समाज हा ओपन मध्ये आहे, जनरल कॅटेगरीमध्ये, आणि म्हणून मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी जोर धरत आहे. आता जो सध्या महाराष्ट्रामध्ये जो आयोग नेमला गेला आहे तो शुक्रे आयोग मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्याच्या मागे लागलेला आहे. ज्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने त्यांना आदेश दिलेले आहे तसा सर्वे सध्या केला जात आहे. परंतु शुक्रे आयोगाची विश्वासार्हता तपासण्याची गरज आहे. त्यामधील असलेले सदस्य, ते अध्यक्ष, या सगळ्यांचा विचार केला तर शुक्रे आयोगाने मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध केलं किंवा असा रिपोर्ट दिला, असा अहवाल दिला, तरीही त्या आयोगाला न्यायालयामध्ये चॅलेंज होऊ शकतं, त्यावर आक्षेप घेतला जाऊ शकतो. याचं कारण की त्यामध्ये निवडलेले सदस्य हे कशा पद्धतीने निवडलेले आहेत ते सर्व महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आणि निवडलेले एकतर्फी सदस्य, अशा सगळ्या गोष्टीचा सारासार विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की हा शुक्रे आयोग महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने काम करत आहे. मराठा समाजाची याचिकाकर्ते विनोद पाटील आजही असं म्हणत आहे की जरी मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण मिळालं, परंतु मराठा समाजाची जी न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे, ज्यामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिली आहे, ती स्थगिती उठू शकत नाही. आणि म्हणून आम्ही ज्या वळणावर आलेलो आहोत तिथून माघारी फिरणं हे चुकीचं ठरेल, या मागणीवर ठाम आहोत. अशा प्रकारे आपण मराठा समाजाला आरक्षण न मिळण्यामागची कारणं, न्यायालयाने मराठा समाजाचा नाकारलेला आरक्षण याची संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. आपण दुसऱ्या भागामध्ये मराठा आणि ओबीसी हा संघर्ष का लागला गेला याची सुद्धा कारणं पाहणार आहोत. तर पुढच्या भागात भेटू. तोपर्यंत धन्यवाद.